रक्ताची कोणत्याही प्रकारची तस्करी होत नाही अशी माहिती राज्य ब्लड बँक असोसिएशनचे सचिव सोमेश यावलकर यांनी BR न्यूज चॅनलशी बोलताना दिली। सोलापुरात रक्ताची कोणत्याही प्रकारची तस्करी होत नाही। कोणत्याही प्रकारच्या रक्त पुरवठ्याचं वितरण शासन नियमानुसारच केलं जातं। रक्तदात्यांकडून शासनानं नियमानं आखून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्तीचं रक्त घेतलं जात नाही। त्यामुळे नागरिकांनी याबाबत संभ्रम ठेवू नये अशी भूमिका राज्य ब्लड बँक असोसिएशनचे सचिव सोमेश यावलकर यांनी मांडली। सोलापुरातून रक्ताची तस्करी अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत। त्याच्यावर मी बोलू इच्छितो। कोणत्याही प्रकारचा रक्ताची तस्करी वगैरे होत नाही। शासनाच्या नियमानुसार एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत रक्त पाठवले जाते। ते सर्व शासनाच्या नियमाप्रमाणे पाठवले जाते आणि रक्तदान करतेवेळी रक्तदात्याला 350 ml आणि 450 ml रक्ताची मोकळी बॅग असते आणि ते शासनाच्या नियमाप्रमाणेच रक्त घेतलं जातं। त्याच्यामध्ये जादा रक्त वगैरे असं घेतलं जात नाही आणि ते महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या नियमानुसारच याचं पालन होतं आणि जादा किमतीचं रक्त वगैरे असं कुठलं दिलं जात नाही। महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद याच्या नियमानुसार दरपत्रकाप्रमाणेच रक्त हे पेशंटला त्या दराप्रमाणेच दिलं जातं। त्याच पद्धतीनं या रक्तापासून वेगळा विकटित होणारा प्लाझ्मा जो आहे तो प्लाझ्मा रक्त पेशंटला देऊन राहिलेला जो प्लाझ्मा आहे तो औषधी तयारी करण्यासाठी ते फ्रॅक्शनेशनला पाठवले जाते। यामध्ये कुठलेही शासनाच्या नियमाचे पालन करूनच ते सर्व केलं जातं आणि जे रक्तदात्याकडून रक्त घेतलं जातं त्याच्या सर्व तपासण्या HbSAg, HIV, मलेरिया, PDRL या सर्व तपासण्या करूनच ते रक्त योग्य असेल तरच आपण पेशंटला दिलं जातं। यामध्ये सर्व रक्ताच्या तपासण्या केल्याशिवाय रक्त दिलं जात नाही। या सर्व जे प्रसारित झालेल्या बातम्या आहेत त्या सर्व दातांग खोट्या आहेत आणि याला कुठलाही प्रूफ नाही आहे। हे सगळं खोटं आहे। यावेळी जिल्हा असोसिएशन अध्यक्ष संजय कुमार शिंदे, सचिव योगेश कवेकर, कार्याध्यक्ष वैभव राऊत, सहसचिव मनोज शेरला तसंच इतर सर्व कार्यकारी सदस्य उपस्थित होते।